माझे मजा येती माझे मजा येती कळवाव गुण कळवाव माझे मजा
रे दया सिंधुपणा साच करी दया सिंधुपणा दया सिंधुपणा फत करी दया सिंधु दया सिंधुपणा दया उभा आताड उभा नाही नारायण आताड उभा दया सिंधुपणा दया सिंधुपणाचा चरी साचकरी दया सिंधुपण साचकरी दया सिंधुपण दया सिंधुपण साचकरी दया सिंधुपण दया दया सिंधुपणा साचकरी दया सिंधुपणा साचकरी
ते अवगुण काय करू मन अनावर आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपणा साचकरी वाचा वदे परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपणा साचकरी तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास न धरी उदास माये बाबा आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपणा साचकरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा तया पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संतती पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण कर चरणी ठेवी तो माता विनंती माझी पंढरी नाथा विनंती माझी पंढरी नाथा जोडून कर चरणी ठेवी तो माता विनंती माझ्या पंढरी नाथा विनंती माझ्या पंढरी नाथा असो नसो भाव आलो तुझी आया तुझावरती पंढरी आया पंढरी राया भाव आलो तुझी आया चरणी ठेविला माता परसावी विनंती माझी पंढरी नाथा परसावी विनंती माझी पंढरी नाथा ठेविलो माता परसावी विनंती माझी पंढरी नाथा परसावी विनंती माझी पंढरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रिय जननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्ति कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला जने सर्व संती जयाचीच कीर्ती
आसोने प्रपंचात वैराग्य मूर्ती जटी निर्मिले जीव कल्याण काजा नमस्कार माझा दया कानुराजा विठाला 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 माझे मज कळो येते अवगुण काय करू मन अनावर आता आड उभा राहे नारायणा दया सिंधुपणा साचकरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अद्याप आपल्या लक्षात आलेला असेल. वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे की संत वाङ्मयातील एखादा अभंग वेगळा असा निवडायचा आणि त्या अभंगातील संतांनी सांगितलेला विषय युक्ती प्रयुक्तीने माध्यमाने आणि प्रमाणाने श्रोत्यांना स्पष्ट करून सांगायचा. अशी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणि या परंपरेनुसार या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेल्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय आपल्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे विनंती करतात. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार संत वाङ्मयातील घेतलेला अभंग हा 4 चरणाच्या पलीकडे जात नाही. कारण संप्रदायांचे घालून दिलेले काही नियम आहेत. संप्रदाय म्हटलं की तो एका विशिष्ट नियमावलीमध्ये बांधलेला असतो. संप्रदाय म्हणजे एका मुख्य धर्माच्या विचारापासून वेगळा न होता त्याच धर्माची धुरा घेऊन चालणारा, चौकट घेऊन चालणारा जो समूह आहे त्याला संप्रदाय असं म्हणतात. आणि वारकरी संप्रदाय म्हणजे संत वाङ्मयातील विचारावर आधारित द्वैतात्मक आणि अद्वैतात्मक अशा दोन्ही बाजूंचा विचार करणारा एक चांगला मार्ग आहे, चांगला प्रवाह आहे. आणि या परंपरेनुसार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे घेतलेल्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय आपले जी आराध्य देवता आहे, जिच्यामध्ये ज्यांनी आपल्या जीवनाचा अर्थ ओतला, त्या भगवंताकडे याचना करतात, प्रार्थना करतात. वारकरीच्या परंपरेनुसार काल्याच्या पूर्व संध्येला देवाकडे काहीतरी मागणी करायची असते, काहीतरी परिहार द्यायचा असतो, किंबहुना आपल्याबद्दलचं आत्मचिंतन करायचं असतं. असे काही विषय आजच्या दिवसासाठी परंपरेने निश्चित केले गेलेले आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून जी आपली आराध्य परमपूज्य देवता आहे त्या देवतेकडे आपल्या अंतःकरणातील आध्यात्मिक आंदोलनाचं स्पष्टीकरण भगवंतापुढे करतात. आणि त्या आध्यात्मिक संकटामधून स्वतःला सोडवण्यासाठी भगवंताकडे विनंती करतात. माझे मज कळो येते अवगुण काय करू मन अनावर आता आड उभा राहे नारायणा दया